ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी पाठोपाठ आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय चाणक्य नीतीचा करिश्मा दिसून आलेला आहे। तर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावर महायुतीनं विजय मिळवलेला आहे। बहुजन विकास आघाडीचं दीर्घकाळचं वर्चस्व आता या जिल्हा बँकेवरचं संपुष्टात आलेला आहे आणि अध्यक्षपदी अरुण पाटील तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री भोईर यांची निवड झाली आहे। तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी एकजूट दाखवलेली आहे। विशेष म्हणजे निवडणुकीमधील पॅनलच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोघांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मात्र एकजूट दिसून आली आणि रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रगल्भतेचा परिणाम हा असल्याचं सांगितलं जात आहे।